हॅलो नमस्कार, रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर गरमागरम ज्वारीची भाकरी आणि सांडगा मसाला छान असा आजचा बेत आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। बघू शकता मस्त असा गावरान पद्धतीने भन्नाट चवीचा सांडगा मसाला बनवलेला आहे। तिथे ना सांडगे घेतलेले आहेत आणि ना कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपण सांडगे पहिल्यांदा आहे ना भाजून घेऊयात। आणि हे मिक्स डाळीचे सांडगे आहेत। छान खरपूस असे आहेत ना आपण सांडगे मीडियम गॅसवरती ना भाजून घ्यायचे। सांडगे भाजून झालेले आहेत, एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि ना त्याच्यामध्ये पाणी टाकून आहे ना अगदी 5 मिनिटासाठी आहे ना आपण छान असे मुरवून घेऊयात। आता इथे कढईमध्ये तेल टाकते। तेल छान असं गरम झालं ना की त्याच्यामध्ये जिरं टाकूयात, मोहरी टाकायची, हिंग टाकायचं। जिरं मोहरी हिंग छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा। 2 मोठे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत। सांडग्याची भाजी बनवताना ना कांदा भरपूर वापरायचा। छान असा कांदा परतून घेऊयात आणि त्याच्यामध्ये लसूण ठेचून घेतलेला आहे, लसूण टाकूयात। कांदा लसूण छान असा आहे ना भाजून घ्यायचा। एक टोमॅटो घेतलेला आहे, छान असा पिकलेला टोमॅटो आहे, बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटो ही आपण आहे ना एकदम मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात। आधी ते ना जे आपण सांडगे पाण्यामध्ये ठेवलेले ना ते काढून घेऊयात एका ताटामध्ये। जास्त वेळ पाण्यामध्ये सांडगे ठेवायची नाही। आता इथे कांदा आणि टोमॅटो छान असा भाजतोय, बघू शकता। खूप सुंदर रेसिपी होते। आता छान असं हे भाजलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूयात। हळद टाकलेली आहे, चटणी, गरम मसाला, छान कलर येण्यासाठी बेडकी मिरची पावडर, जिरा पावडर टाकलेली आहे आणि छान मस्त असं परतून घेऊयात। आणि त्याच्यामध्ये आपण सांडगे टाकून घेऊयात। चवीनुसार मीठ टाकायचं। सांडग्यांमध्ये अगोदर मीठ असतं, त्याच्यामुळे जसं लागेल तसं मीठ टाका। छान असं परतून घेऊयात। पाहू शकता मस्त असं एकजीव करून घ्यायचं। एक 5 मिनिट आहे ना छान असं मसाल्यांमध्ये आपण सांडगेत ना छान परतून घेणार आहे। आणि ते गरम पाणी केलेलं आहे आणि आपण आहे ना याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढं गरम पाणी टाकणार आहे। आपल्याला सांडगा मसाला बनवायचा आहे, जास्त पातळ नाही ठेवायचा। छान असं झाकण ठेवून शिजवून घेऊयात। बघू शकता मस्त असं आपला सांडगा आहे ना शिजलेला आहे। पाणीही बऱ्यापैकी आटलेलं आहे। आपल्याला अशीच ग्रेव्ही ठेवायची आहे। बघू शकता। आता ह्याच्यामध्ये ना कसुरी मेथी टाकूयात। कसुरी मेथीमुळे ना मस्त जसा एक फ्लेवर येतो, छान भाजी लागते, टेस्ट छान येते। पुन्हा झाकण ठेवूयात, 1-2-3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची। पाहू शकता। तर ह्याच्यामध्ये ना बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि छान असा आपला सांडगा मसाला आहे ना तयार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि नक्की ह्या पद्धतीने सांडगा मसाला करून बघा। खूप छान एकदम गावरान पद्धतीने भन्नाट चवीचा झालेला आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।